पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाटोद्यात घडल्याने खळबळ उडाली असून पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे। पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा, रक्षकच भक्षक झाल्याची चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे। घडलेल्या घटनेसंदर्भात पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। या संदर्भात पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती। या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली। यातून त्यांच्या संभाषण व मेसेज आदी होते। या संधीचा लाभ घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते। ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला। यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले आहे। दुपारी 1 वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती। घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासासंदर्भात सूचना केल्या। संध्याकाळी 6:30च्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासासाठी बीड येथे पाठवण्यात आले आहे। त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 77/25 भादवी 64-2A1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव साहेब करीत आहेत। यातील फिर्यादी महिला ही 25 वर्षाची असून मूळ राहणारी गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे। 10-15 दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली। त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे, तर त्या अनुषंगाने उतरणार असेल तर उतर। त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले। त्यानंतर गडकर हे तिथं पोचले। मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले, एका रूमकडे जायला लागले थोडक्यात, आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली। तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही, एकटीच आहे, म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला। या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे। आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। सध्या FIR दाखल करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे, की साक्षीदार असतील, घटनास्थळ असेल, निश्चित असेल, पंचनामे असतील, जोही काही तपास आहे तो करणार। हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर 77/25 भारतीय न्याय संहिता कलम 64-2A1 अन्वये दाखल करण्यात आले। स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे। आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवेन की घर कोणतं आहे। स्टेट बँक पाटोदाच। ऐकून घ्या, ती पुण्याला राहते, गेवराईची राहणारी आहे। यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ऑफिसला ये असे बोलले। ब्युरो रिपोर्ट पाटोदा, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।